राजा हो, तुमच्या लाल महालात बसून त्या शाहिस्ते खानाची बोटं लयच वळवळ करायला लागली आहेत. काय झालं? कारतलब खानला आणि रायबागांना 25,000ची फौज घेऊन कोकणात रवाना केलंय अशी खबर आली आहे. भटजी, याचा अर्थ शाहिस्ते खानाची नुसती बोटं वळवळत नाही, तर त्याने त्या बोटांच्या चिमटीत स्वराज्य पकडण्याची तयारी सुरू केली आहे. म्हणजे राजे ते कसं काय? बरोबर, हे पुणे आणि हा आपला राजगड. जर खानानं आक्रमण केलं तर आपण खाली विजापूरकडे जाऊ शकत नाही. मग जाणार कुठं? राजे, जायचंच झालं तर खाली कोकणात जावं लागेल. बरोबर राजे. शाहिस्ते खान जास्त बेरकी आहे. बुद्धिबळासारख्या चाली खेळतो. पटावरचा घोडा कसा एकाच वेळी 8 घरांवर नजर ठेवतो, तसंच या खानाची वक्रदृष्टी आपल्या कोकणातल्या 8-10 मुख्य गडांवर आहे, जिथे आपण सुरक्षित आश्रय घेऊ शकतो. त्या गडांना त्यांनी आधीच ताब्यात ठेवलं आहे. एकदा आपले कोकणात जाण्याचे सगळे मार्ग रोखले की मग तो सावकाश आपल्यावर हल्ला करेल. होय औसर. म्हणूनच त्यानं कारतलब खानाची शेपूट पिरगाळून 25,000ची फौज देऊन त्याला कोकणात पाठवलंय. मग आपली चाल काय असेल राजे? औसर, कारतलब खानाला कोकणात उतरायचं असेल तर तो मुळशीचा लांब मार्ग घेणार नाही. मग त्याच्याकडे उरतात सवघाट, सवाष्णी घाट, बोरघाट, वाघजाई घाट आणि कुरवंडा घाट. कारतलब खान लोणावळ्याच्या पठाराचा मार्ग निवडेल, कारण त्याच्या फौजेचा आकार. म्हणजे बोरघाट किंवा कुरवंडा घाट. पण कारतलब खानानं कुरवंडा घाटाची निवड केली पाहिजे, कारण या कुरवंडा घाटात उंबरखिंड, परंतु राजे, याच घाट मार्गातनं त्यांना का उतरून द्यायचं? तीच तर खेळी आहे मोरोपंत. कुरवंडा घाटातून कारतलब खानाची फौज उतरायला लागली की उंबरखिंडीच्या उतरणीवर नक्की फसणार. त्यांची विशाल फौज, आवाढव्य तोफा, हत्ती, घोडे इथं अडकणार. आणि मग त्याच वेळी खिंडीच्या समोरून आम्ही आणि पाठीमागून नेताजीराव अशी कारतलब खान आणि रायबागांची दामटी करायची. आणि त्याचबरोबर तानाजीरावांच्या नेतृत्वाखाली जंगलातून आपली फौज कारतलब खानावर हल्ला करेल. कारतलब खानाच्या फौजेसमोर 2च पर्याय उरतील: दरीत पडून मरणं किंवा शरण येणं. राजे, योजना उत्तम आहे, पण शरण कशाला? त्या कारतलब खान आणि त्याच्या फौजेला संपवूच. वय राज, नाही मोरोपंत, योजना कारतलब खानाच्या फौजेला संपवण्याची नाही, शरण आणण्याची आहे. शाबास राजे. खानानं तुमच्या विरुद्ध व्यूहरचना केली, परंतु त्याची सुरुवात होण्याआधीच तुम्ही त्याच्या व्यूहरचनेचा सापळा त्याच्याच फौजेस अडकवण्यासाठी रचलात. त्याची चाल उलटवून टाका राजे, म्हणजे तुमच्या विजयाच्या जयघोषाने त्या औरंगजेबाचे कान फाटले पाहिजेत आणि शाहिस्ते खान पुण्यातून पळून गेला पाहिजे.
आओ रायबागन आओ, देखिए हमारी फौज की ताकत। 25,000 फौज है हमारे साथ, 5,000 घुड़सवार है, 3,000 तीरंदाज है, साथ में 100 हाथी लिए है, तोपे करीबन 7 है, और खाने पीने का सामान उठाने के लिए एक खच्चर है। हे हत्ती या तोफा हे सगळं कशासाठी? सबकी जरूरत होती है। हाथी सामान उठाने के काम आते हैं। पण त्यासाठी गधे आणि खच्चर घेतलेत ना, मग हत्तींची काय गरज आहे? किले का दरवाजा तोड़ना हो, सामने वाली फौज को भगाना हो, हाथी ही काम आते हैं। मग निदान या अवजड तोफा तरी घेऊ नका। मोठे मोठे घाट लागतील, उंच डोंगर, खोल दऱ्या लागतील, आणि त्यावेळी हे हत्ती या तोफा अडचणीच्या ठरतील आपल्याला। रायबागन, याद रखो, इस जंग के सिपह सलार हम हैं। तुम्हाला काय हवं ते करा, मग मला राहवत नाही म्हणून सांगते मी। आणि त्या मराठ्यांना हत्तींची तोफांची अजिबात भीती वाटत नाही, आणि हे संग्राम दुर्गाच्या लढाईत आपण अनुभवलंच आहे म्हणून सांगते। पण तरी जर तुमचा हट्ट असेलच तर मग फिर से एक बार कहता हूं, इस जंग के सिपह सलार हम हैं, और तुम सिपाही, जो हम कहे वही करना। अगर ये बात राज नहीं आती हो तो यही रहो, हमारे साथ मुहिम पे आने की कोई जरूरत नहीं है। कारतलब खान, तुमचा अपमान व्हावा किंवा माझा मोठेपणा दिसावा म्हणून मी हे सगळं सांगत नाहीये। तुम्हाला अंदाज नाहीये इथल्या दर्या खोऱ्यांचा, दुर्गम वाटांची माहिती नाहीये। तुमची एक छोटीशी चूक आपल्या पराभवाचं कारण ठरू शकते। पंथ, स्वराज्यावर आलेल्या दुहेरी संकटामुळे रयत खूप दुखावली आहे, कष्टावली आहे। खरंय आऊसाहेब, आऊसाहेब अनेकांना सारा भरणं सुद्धा शक्य होत नाहीये। आम्ही विचार करतोय स्वराज्याच्या खजिन्यातून सर्वांना काय मदत करता येईल, जेणेकरून प्रत्येक जण नव्या उमेदीने उभा राहील। आऊसाहेब, विचार उत्तम आहे, पण स्वराज्याचा खजिना पुरा रिता झालाय। आऊसाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्ध्वस्त झालेली गावं, गावकरी आणि त्यांचं झालेलं नुकसान याच्या या याद्या तयार आहेत। परंतु आऊसाहेब, शाहिस्तेखान अजूनही पुण्याजवळ धुमाकूळ घालतोय, त्यामुळे या याद्यांमध्ये तर वाढच होणार आहे। नाईक कारतलबची काय खबर? राज, उद्या सकाळपर्यंत लोहगड जवळ पोहोचल। खालची सगळी गावं रिकामी करा आणि सर्वांना गडावर आश्रयासाठी घेऊन या। जी आऊसाहेब। आऊसाहेब, येतो आम्ही। राजे, सांभाळून जा, सर्वांची काळजी घ्या आणि स्वतःचीही। या लढाईत तुम्ही यशस्वी होणार याची आम्हास खात्री आहे, आणि म्हणूनच युद्ध संपल्यावर सावित्री म्हणजे रायबागन हिला सजा देऊ नका। एक स्त्री म्हणून तिचा आदर करा आणि एक योद्धा म्हणून तिचा सत्कार करा। जी आऊसाहेब, येतो। यशस्वी भवा। आऊसाहेब, सोयराबाई, राजे पुन्हा मोहिमेवर गेले म्हणून काळजी वाटते का? तसं नाही आऊसाहेब, राजे सतत मोहिमेवर असणार आणि त्यांनी ते करावं अशी आमचीही इच्छा आहे। आम्हाला त्याची चिंता नाही, परंतु या याद्या रयतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते मोहिमेवर गेले म्हणून आश्चर्य वाटते इतकंच। प्रत्येक वेळी प्रश्न पडला की त्याचं उत्तर प्रत्येक वेळी लगेच मिळतं असं नाही। काही काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं बऱ्याच काळानंतर मिळतात, आणि राजेंच्या बाबतीत तसं कायम होणार। तुम्ही असं करा, राजे परत आले की त्यांना विचारा हा प्रश्न,
पहा काय उत्तर देतात ते. औसे कान्होजीरावजी यांची तब्येत खराब आहे, अंथरुणावर आहेत असं सांगावं आलंय. जगदंबा. क्या खबर लाए हो? नवाब साहब, एक अच्छी खबर आई है. कारतलब खान लोहगढ़ के पास से आगे जा रहा है. अब तक तो दुश्मन की तरफ से कोई हमला हुआ नहीं है. गजब की बात तो यह है कि सिवा की फौज नजर ही नहीं आ रही है. और तो और आसपास के सभी गांव खाली पड़े हैं. इसमें गजब की क्या बात है? डर के भाग गए वो लोग. ये तो होना ही चाहिए. जब उन्हें पता चला होगा नवाब शाइस्ते खान की फौज वहां से गुजर रही है, तो डर के भाग गए होंगे सब. और रही उनकी फौज की बात, वो तो है ही चूहे. दक्खन की किसी पहाड़ी बिल में छुप के बैठ गए होंगे. वो क्या हमला करेंगे? डर के मारे उनकी सांस रुक गई होगी, कहीं हम उन पे हमला ना कर दें. उन मराठों को तो इल्म भी नहीं होगा कि नवाब शाइस्ते खान की ये उंगलियां किस जानिब जा रही है और कब उन पे हमला होगा. और उन बेचारों को तो ये भी नहीं पता कि उनकी कौन सी सांस आखिरी सांस होगी. ये है नवाब शाइस्ते खान की तिरछी चाल. हम नागोट नाके बाजू से उतरेंगे. पहिले नागोट ना काबीज कर लेंगे. कोकणात कुठेही उतरायचं तर घाट उतरावाच लागेल. कोकण जाने के लिए कितने रास्ते हैं? 7 रास्ते आहेत. पवनेच्या खोरातून 3 जातात, पण तिथून हत्ती आणि तोफा नेणं अवघड. मुळशी मार्गे 2 रस्ते आहेत, पण तो रस्ता निवडला तर आपल्याला वेळ जास्त लागेल. आत्ता आपण जिथे आहोत लोणावळा, तिथून मुख्यतः 2 घाट आहेत, बोरघाट आणि कुरवंडा घाट. बोरघाटाचा उतार थोडा जास्त आहे. सगळ्यात सोपा घाट म्हणजे कुरवंडा घाट. उसमें क्या खास है जो उसे आसान बनाता है? रस्ता पहाडी आहे, पण सोपा आहे. आपल्या फौजेला चढताना उतरताना थोडं सोपं जाईल. शिवाय हा रस्ता निवडला तर वेळही कमी लागेल. आपल्या फौजेचा बारदान एवढा मोठा, हत्ती काय तोफा काय. वो दूसरा रास्ता कौन सा बताया आपने? कुरवंडा छोड़ के? बोरघाट. हाँ, हम बोरघाट से जाएंगे. लेकिन क्यों? मेरी मर्जी. हर बार आपकी सुनना जरूरी है क्या? मुहिम हमारी है, हम सिपह सलार है, समझी? मोरोपंत, नाईची, येसाची, हा बोरघाट. कारतलब खान या बोरघाटाच्या मार्गाने कोकणात उतरण्याचा विचार करतो. पण काहीही झालं तरी कारतलब खान बोरघाटानं कोकणात उतरता कामा नये. पहिरजी, नेतोजीराव आणि त्यांचं पथक बोरघाटाच्या खाली घिरट्या घालतंय. ही खबर कारतलब खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. जी राज, काम झालंच म्हणून समजा. एकदा का बोरघाटाचा मार्ग सुरक्षित नाही हे कारतलब खानाला समजलं की मग तो रस्ता बदलेल आणि त्याच्याकडे पर्याय असेल कुरवंडा घाटाचा. आणि या कुरवंडा घाटातच कारतलब खानासाठी आपण सापळा रचणार आहोत. खान घाट उतरत उंबरे गावाजवळच्या या उंबरखिंडीत आला की तिथं त्याला गाठायचा. ही उंबरखिंडीची वाट अरुंद आहे, चिंचोळी आहे, आजूबाजूला घनदाट जंगल आहे. नाईची, येसाची,
तुम्ही आपले मावळे घेऊन या जंगलात आधीपासून दबा धरून बसायचं. खानाच्या मागे 1000 मावळे घेऊन नेतोजीराव पिछाडीला असतील. आम्ही 1000 मावळे घेऊन खिंडीच्या तोंडाची आघाडीला असू. कारतलब खानाची फौज, हत्ती, घोडे, उंट, तोफा सगळं सगळं खिंडीत उतरू द्या. इशारत होईपर्यंत आपली कोणतीही चाहूल खानाला लागणार नाही याची काळजी घ्या. खिंडीचा मार्ग निर्धोक आहे हे पाहून खान बेसावध निर्धास्त झाला पाहिजे. एकदा का रणशिंग वाजलं की सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला करायचा. आम्ही पुढून, नेतोजीराव मागून आणि तुम्ही सगळ्यांनी जंगलातून. हल्ला कोण करतोय, कुठून होतोय खानाला कळता कामा नये. यामुळं खानाच्या फौजेत एकच गोंधळ उडेल. येसाजीराव, त्याच वेळी तुम्ही खानाच्या तोफखान्यावर हल्ला चढवायचा आणि त्या तोफा उतारावरून सोडून तोफांखाली खानाची फौज चिरडली पाहिजे. मोरोपंत, खानाचे हत्ती बिथरतील ही तजवीज तुम्ही करायची. एकदा का हत्ती बिथरले की मग खानासमोर शरण येण्या वाचून दुसरा पर्याय राहणार नाही. अवघ्या 3000 मावळ्यांनी त्यांच्यापेक्षा दसपट फौजेचा केलेला हा पराभव वर्षानुवर्ष मोगलांच्या ध्यानात राहिला पाहिजे. पण लक्षात असू द्या, खानाची सगळी फौज मारायची नाही, शरण आणायची आहे. हुजूर, अभी अभी हमारे जासूसों से खबर मिली है कि बोरघाट में खतरा है. शिवाजी का सरदार नेतोजी को अपनी फौज के साथ नीचे देखा गया है. कितनी बड़ी फौज है? फौजेचा आकार कसा आहे, लहान की मोठा, याला काहीच महत्व उरत नाही घाटात. जाओ. इसका मतलब शिवा और उसके साथी बोर घाटी में हमारा इंतजार कर रहे हैं और हम भी चालाक हैं. हम रास्ता बदल देंगे. म्हणजे कुठून जाणार होत आपण? हम कुरवंटा घाटी से उतरेंगे. इसी घाटी का अभी आपने जिक्र किया था ना? जी हाँ, किया था. पण आता त्या रस्त्यावरून नाही जाऊ शकत. क्यों? आपली संपूर्ण फौज, सर्व सामान पुढे मागे नेण्यात आपला वेळ, आपली मेहनत वाया जाईल. त्यात आपल्याकडे घोडे, हत्ती, तोफा, बैल सगळंच अवजड. वो कुछ नहीं. हमने इरादा बदल दिया है. हम कुरवंटा घाटी से ही उतरेंगे. इस बोर घाटी में खामका हम अपने सिपाहियों की जान खतरे में नहीं डाल सकते. खान साहेब, काय सांगावं? कुरवंडा घाटात अजून मोठा खतरा असू शकतो. तुम मुझे डरा रही हो या मुझे बेवकूफ समझ रही हो? नाही खान साहेब, मी फक्त एक शक्यता सांगते. नेतोजीची फौज बोर घाटात खाली उभी करावी ही शिवाजीची चाल असू शकते. म्हणजे आपण आपला रस्ता बदलून बोर घाटाऐवजी कुरवंडा घाटात उतरावं म्हणून. मोहतरमा, तुम्हारे खुद के दिमाग में शिवा का डर बैठ चुका है. नेतोजी की फौज को हमारे जासूसों ने खुद देखा है. ये तो शिवा की चाल नहीं हो सकती. माना कि इलाका शिवा का है, पर हर चाल उसकी नहीं होगी. कुछ चाल हम भी खेलेंगे. हमारी फौज को इत्तला कर दो कि कल सुबह हम कुरवंडा घाटी से उतरेंगे. सूरज उगते ही हम निकल पड़ेंगे. ये घाटी पार की तो मुहिम
फतेह। उद्याचा उगवणारा सूर्य हा आपल्या मावळ्यांना नव्या सामर्थ्याचा साक्षात्कार घडवेल. जगदंब.